जोडल्या गेलेत। ज्ञानेश्वर, देवेंद्र फडणवीसांसाठी आज फार मोठा दिवस आहे। आज ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। खरं तर त्यांच्या शालेय शिक्षणाची सुरुवात ही सरस्वती विद्यालयातून झाली। कसं एकंदर या विद्यालयाबाहेरचं वातावरण? अगदीच नागपूरमध्ये मोठा उत्साह आहे। नागपूरचे भूमिपुत्र असलेले देवेंद्र फडणवीस जे आहे ते आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा जे आहे ते शपथ घेणार आहे आणि त्यांचं बालपणीचं जे शिक्षण आहे नागपूरच्या सरस्वती विद्यालयामध्ये झालं। मी त्याच आता विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आहे आणि माझ्यासोबत त्यांचे बालपणीचे जे शालेय जीवनातील जे मित्र आहेत डॉक्टर नितीश विजयन, डॉक्टर मुकुल बरानपुरे आणि विवेक मिश्रा हे तिघही मित्र त्यांचे शालेय जीवनातील बालपणीचे आपण त्यांच्याचकडनं त्यांच्या काही आठवणी जे आहेत ते जाणून घेऊया। तुमचं लोकशाही टीव्हीमध्ये खूप खूप स्वागत आहे। काय सांगाल देवेंद्रजी, तिसऱ्यांदा जे आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहे, एक मित्र म्हणून काय वाटतं तुम्हाला? नाही, मित्र म्हणून तो अभिमानाचा आहे। तिसऱ्यांदा ते होत आहेत आणि आमच्या शाळेमध्ये कारण काय माझे ते वर्गमित्रच होते। दुसरीमध्ये या शाळेमध्ये आले आणि 10वी पर्यंत माझ्या क्लासमध्येच होते ते आणि वर्गमित्र म्हणून जे सांगायचं आहे, तेव्हा ते इतके शांत होते आणि आता जसे ते आहेत की पॉलिटिकल जे त्यांचा करिअर आम्ही पाहिलेला आहे 10वी नंतर, तर खूप अभिमान वाटतो त्यांना पाहून। तर तर ते शाळेमध्ये खूप खूप जास्त शांत होते काही आणि गेम्समध्ये वगैरे ते जास्ती यायचे नाही कारण त्यांना बोर होत होते, ते गेम्समध्ये वगैरे येत नव्हते। सरस्वती विद्यालयामध्ये देवेंद्रजी यांचे ऍडमिशन घेणं त्याचा एक वेगळा किस्सा जो आहे तो सांगितला, तो नेमकं तो काय किस्सा आहे? किस्सा म्हणजे ते इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये आधी होते आणि त्यांचे बाबा तेव्हा जे पार्टीमध्ये होते तेव्हा इमर्जन्सीमध्ये त्यांना अटक केलेला होता इंदिरा गांधींनी आणि जे शाळेचं नावही इंदिरा कॉन्व्हेंट होता त्याला पाहून त्यांनी आपल्या आईंना सांगितलं की या शाळेमध्ये मी आता आणखी शिकणार नाही कारण त्यांनी माझ्या बाबांना अटक केलेलं आहे। तर त्यांनी शाळा बदलायला सांगितलं आणि तसं ते आमच्या शाळेमध्ये आले दुसरीमध्ये। अच्छा, मला आपल्याकडून जाणून घ्यायचे, देवेंद्रजी जे आहे ते वर्गामध्ये अगदी शेवटच्या बाकावर बसायचे असं बोललं जातं, ते नेमकं काय कारण आहे? हो, ते ऍक्च्युली डी सेक्शनला होते, मी बी दुसऱ्या सेक्शनला होतो, पण यांच्या क्लासला होते। त्यांची हाईट जास्त होती म्हणून ते मागे बसायचे। आता सगळीकडे ते बॅकबेंचर म्हणजे प्रसिद्ध आहे, पण ते बॅकबेंचर त्याच्यासाठी म्हणून प्रसिद्ध नाही, हे नाही आहे। त्यांची हाईट जास्त होती म्हणून ते मागे बसायचे आणि अभ्यासात वगैरे ते हुशारच होते, म्हणजे मुलगा होता असं काही नाही आहे। ते हुशारच होते, पण त्यांची हुशारी, अभ्यासाची पण हुशारी ही 11वी 12वी नंतर दिसली। त्यांनी युनिव्हर्सिटीमध्ये खूपशा डिबेट कॉम्पिटिशन्समध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे आणि ते आपल्या कामाशी, अभ्यासाशी, सगळ्याच गोष्टी खूप सिन्सिअर होते। त्याचं उदाहरण म्हणजे त्यांना बेस्ट आमदाराचा पण अवॉर्ड मिळालेला आहे। त्याच्यामुळे हे आपल्या लक्षात येतं हाऊ सिन्सिअर ही इज विथ हिज वर्क। अच्छा, नक्कीच आपण पाहू शकतो की महाराष्ट्रामध्ये जे आहे ते देवेंद्रजीवर जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्यांना एकट्यावर टीका होताना दिसते। काय वाटतं मित्र म्हणून त्या दरम्यान तुम्हाला, आणि त्याने ज्या पद्धतीने ते संयमाने जे आहे ते भूमिका या ठिकाणी निभावतात तसेच संयमी शालेय जीवनात देखील देवेंद्रजी होते का? हाँ, बिल्कुल वैसी थे, बहुत सिंपल थे, बहुत संयमी थे और खुश मिजाज भी थे और सिंपल लिविंग उनका पहले से था, आज भी वैसी ही है। अच्छा, देवेंद्रजींना मॉडेलिंगचे देखील काही फोटो त्यांनी मागल्या काळामध्ये काढले, तो काय किस्सा आहे? नाही, त्यांना तेव्हा ती खूप इकडे एक विवेक रानडेमध्ये त्यांची ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहे, त्याच्यामध्ये त्यांनी मॉडेलिंगही केले होते। आमच्या शाळेच्या आजूबाजूला खूप त्यावेळेस होर्डिंगही लावले होते त्यांनी, तर ते एक छोट्यासा काळाकरता त्यांनी मॉडेलिंगही केलेलं आहे। तेव्हा अजून काही आठवणी सांगता येईल त्यांच्या लहानपणी? त्यामुळे पाहिलं तर आज गाण्याचा छंद होता आणि एक सांगण्याचं म्हणजे की त्यांना, मला तसं वाटतं 100-200 गाणी पाठ असतील की काय। आणि एक दुसरा त्यांचा एक छंद सांगण्यालायक म्हणजे की ते त्यांना मॅगझिनमध्ये जे फोटो येतात हिरो हिरोईन्सचे, त्यांना ते दाढी बनवायची, त्याला टोपी घालायची, चष्मे लावायचे, असं। नक्कीच आपण पाहू शकतो की देवेंद्र फडणवीस यांचे जे शालेय जीवनातील मित्र आहेत त्यांच्याकडनं जे आहे त्यांच्या ज्या आठवणी जे आहेत ते आपण जाणून घेतलं। एकूणच तिसऱ्यांदा जे आहे ते देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत। त्याचा आनंद जो आहे तो नागपूरसह विदर्भात तर आहेच, मात्र त्यांच्या मित्रांनी देखील या ठिकाणी आनंद व्यक्त केला आहे। नक्कीच, त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस यांच्या मित्रांच्या चेहऱ्यावरती आनंद, उत्साह पाहायला मिळतोय। धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।